इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. तर आपण बघतोय की 20व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आलं लक्षात? नीट लक्ष द्या. थोडस हे आहे किचकट, परंतु आपल्या अभ्यासक्रमात आहे, आपल्याला अभ्यास हा केलाच पाहिजे. आणि आता आपण पुढच्या आपल्या मुद्द्याकडे जाऊ. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखालीच अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. म्हणजे हे ब्रिटिश जे अधिकारी होते आपल्या भारतामध्ये आलेले, ही इंग्रजी राजवट, त्याच्या काळामध्ये त्यांनी काय केलं तर इतर क्षेत्रामध्ये आपला संपूर्णपणे आपलं स्वरूप दाखवलंच, तर मग ह्या भारतामधल्या आपल्या संपूर्ण जर इतिहास बघितला तर ह्याला एक प्राचीन इतिहास आहे हे त्यांना कळून चुकलं. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी हे उत्खनन सुरू केलं. आणि मग कसं कसं त्यांनी ते शोधून काढलं ते आता आपण बघूया. तर त्यांनी अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं आणि त्याच्यामध्ये त्यानं काय केलं की बौद्ध ग्रंथामध्ये संपूर्णपणे उल्लेख केलेला होता. अशा अनेक स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं की त्या स्थळांकडे जायचं, उत्खनन करायचं आणि मग त्याच्यावरती अभ्यास करायचा. ह्याच्यामध्येच जॉन मार्शल याच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. हडप्पा, मोहनजोदडो, आठवलं ना? आपला किती मोठा इतिहास आहे आणि किती उत्कृष्टरित्या असा आपला हा इतिहास आहे. आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहून सुद्धा पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालं. म्हणजे आपल्याला किती प्राचीन इतिहास आहे हे ह्याच्यावरून सिद्ध झालं. त्याच्यानंतर भारतात अनेक ब्रिटिश अधिकारी आले गेले, तर त्यांनी हे संपूर्णपणे आपला भारत जे आहे त्याच्यावरती इतिहास लेखन असं केलेलं आहे. काय केलेलं आहे? इतिहास लेखन. तर मग त्यांनी केलेल्या त्यांच्या या लेखनाचा परिणाम आपल्या ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव त्याच्यावर असलेला दिसतो. तर त्यांनी हे काय धोरण वापरलं तर जेम्स मिल यानं लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे त्यांनी 3 खंड लिहिले 1817 साली. जेम्स मिल. तर त्यांनी काय केलं तर या ग्रंथाचे 3 खंड आहेत. किती खंड आहेत? या ग्रंथाचे 3 खंड आहेत. तर मग त्यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना संपूर्णपणे कमी लेखण्याची त्याची वृत्ती या ग्रंथातून दिसून येते. म्हणजे आपल्या भारतातला जो इतिहास आहे त्याला त्यांनी कमी लेखण्याची अशी लेखन शैलीमध्ये वृत्ती वापरली. आणि अशीच प्रवृत्ती अजून एका व्यक्तीकडे आपण बघतोय, ते म्हणजे कर्नल टॉड. आणि ते कोणत्या संदर्भात तर राजस्थानचा इतिहास लिहितात. आणि विल्यम विल्सन हंटर यानं हिंदुस्थानचा द्विखंडात्मक असा इतिहास लिहिला. आणि त्यांनी मात्र कोणताही पक्षपात केलेला नाही, तर निपक्षपाती अशी त्याची वृत्ती या लेखन शैलीतून दिसून येते. आणि डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा या नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी 19व्या शतकामध्ये आपल्याला दाखवून दिलेले आहेत. आता पुढे तर आता हे ब्रिटिश हे इतिहासकार ह्यांनी भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. मग त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ असा दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध अशा पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असा उमटलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मग सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी
द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. आणि शिवाय हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हा मुंबईचा गव्हर्नर सुद्धा या पदावर त्यांनी काम केलेलं आहे 1819 ते 1827 या कालावधीमध्ये. त्याच्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ याचं नाव अतिशय महत्वाचं आहे. त्यानंच द हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे तो महाराष्ट्रात राहून त्याने सगळा काही आपल्या मराठ्यांचा अभ्यास व्यवस्थित केला होता. पुढे भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक अशी प्रणाली आणि त्याच्यानंतर वसाहतवादी असं इतिहास लेखन. ह्याच्यामध्ये आपण बघूया की भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्यानं ब्रिटिश अधिकारी आणि आपला ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा जास्त असा अंतर्भाव होता, जास्त असा समावेश होता. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा वाचतोय की भारतीय संस्कृती ही गौण दर्जाची आहे. म्हणजे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहीशा लेखनामध्ये उमटलेलं आहे. पुढे बघूया, वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्याच्या इतिहास लेखनाचा हा संपूर्णपणे वापर केला गेलेला आहे. आणि म्हणूनच 1922 ते 37च्या दरम्यान प्रसिद्ध झालेलं केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड या वसाहतवादी इतिहास लेखनाचं ठळक असं उदाहरण आहे. कोणतं? केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. किती खंड आहे त्याचे? 5. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये डफ याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा कोणी दाखवून दिल्या आणि कोणत्या शतकात? भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास केव्हा सुरुवात झाली आणि कोणाच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला? जेम्स विल यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव लिहायचंय. आणि मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणारा हा अधिकारी कोण आणि यानं कोणता ग्रंथ लिहिला आणि 1819 ते 1827 या काळामध्ये मुंबईचे गव्हर्नर हे कोण होते आणि 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले कोणत्या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक असं उदाहरण आहे हे तुम्ही सांगू शकता. चला तर मग आता आपण पुढे जाऊया पुढील विभागात.